वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। इथे 300 ते 400 लोकांचा कार्यक्रम मी महिलांचा आयोजित केलेला आहे। दरवर्षी असं वाटत असते की पुरुष लोक होळी खूप छान साजरी करतात आणि महिला तशाच घरात राहतात। तर यावेळी आपण फुलांची आणि कलरची सुद्धा होळी इथे साजरी करू अशी मनात इच्छा झाली आणि दुसऱ्याच दिवशी करायचं म्हटलं म्हणजे सगळ्या बाया लेडीज तयार नसते, म्हणून मी म्हटलं की पंचमीला आपण घेऊ, म्हणजे तोपर्यंत आपले फोन सुद्धा आणि सगळा आपला प्रोग्राम सेटल होईल। ह्या हिशोबाने मी ह्या पंचमीला आज कार्यक्रम ठेवलेला आहे। किती बायांची ते उपस्थिती आहे? उपस्थिती 300 ते 400 बायांना मी सांगितलेलं आहे। आणि कोणत्या प्रकारचे इथे अरेंजमेंट केलेलं आहे? माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मी 300-400 बायांना सांगितलं आहे। इथे आपण काही गेम वगैरे ठेवणार होतो, तर आताच म्युझिक चेअर झाली, त्यामध्ये सगळ्या लेडीजनी भाग घेतला आणि सगळं उत्साहाने हा म्युझिक चेअरचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर निंबू चम्मच वगैरे हे असे छोटे कार्यक्रम घेऊन त्यानंतर होळी मिलनाचा कार्यक्रम आपण फुलांची होळी खेळणार आपण। सगळ्यांसाठीच इथे आपण 300 लोकांसाठी कमीत कमी 300-400 लोकांना गिफ्ट ठेवलेले आहे। होळी महोत्सव हा असा सण असतो तर या सणाचं आतुरतेने वर्षातून एक वेळा वाट लोक पाहत असतात। हा एक प्रेमाचा सण आहे आणि एकामेकाबद्दल प्रेम बुरा न मानो होणी आहे। म्हणजे या होळीमध्ये प्रत्येक माणसाला कोणाचा वसबा काढायचा असेल तो त्याचा वसबा काढून घ्यायचा ना मनाचं बुरा न मानो होली आहे, तो हा एक प्रेमाचा असतो आणि हा पुरुष प्रधान आहे। म्हणजे ह्या होळीचा सण पुरुष लोक मोठ्या आनंदाने मोठ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मनवतात, पण स्त्रियांना आपण मागे ठेवलं होतं। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया थोडा पाठीमागे असतात, त्यांना आपला उत्साह किंवा आपली आनंद व्यक्त करण्याचे कमी योग येतात। एक असा आम्ही वेगळा निर्णय घेतला मी आणि माझ्या मिसेसनी की वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान निरनिराळे असे कार्यक्रम आम्ही आयोजित असतो लोकांसाठी। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाडे लावा, झाडे जगवा, नंतर असे आध्यात्मिक कार्यक्रम, भागवत कथा आम्ही करत असतो। पण त्यानिमित्ताने आम्ही असा विचार केला का आमच्या प्रभागातील, आमच्या पश्चिम नागपूरच्या क्षेत्रातील, आमच्या पार्टीतील आता रहिता आहे, तर त्या लोकांना कुठेतरी आपण एकत्र केलं पाहिजे आणि त्यांना होळीचा आनंद एकामेकाला वाटून घेतला पाहिजे। एकामेकाचं प्रेम होळी निमित्तानं दुश्मन का होणं, तो आपण आपला गुलाल लावतो, आपल्याबरोबर भेटतो, त्याच्यामध्ये त्याची दुश्मनी कमी होते। अशा प्रकारचा राग द्वेष याच्यावर विजय मिळवण्याचा हा सण आम्ही माझ्या वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानातून माझ्या स्वतःच्या जागेवर, माझी स्वतःची जागा आहे, एनआयटीची जागा नाही, मी माझ्या स्वतःच्या जागेवर हा ते साफ केलेला आहे। इथे मी करण्याचं ठरवलं आहे। हा पहिला कार्यक्रम सुरुवात केली आहे आणि मला असं वाटते की या ठिकाणी ज्या बायांनी आणि स्त्रियांनी किंवा आमच्या लेडीज लोकांनी जो सहभाग दिला आहे तो छानपैकी दिलेला आहे। यावरून दिसून येतं तर भरपूर प्रमाणात स्त्रिया आल्या, म्हणजे स्त्रियांनाही होळी मनवण्याचा आनंद येतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्ही होळी जेव्हा म्हणू त्याच्यापेक्षा वेगळं स्वरूप स्त्रियांसाठी प्लॅटफॉर्म तयार करू आणि एक वेगळा होळी उत्सव महोत्सव आम्ही म्हणू अशी वामनराव बर्डे सेवा प्रतिष्ठानातर्फे मी इच्छा व्यक्त करतो। आणि सर्व पत्रकार स्त्रिया असो, पत्रकार बंधू असो आणि माझ्या कार्यकर्ता बंधू, माझ्या ज्येष्ठ स्त्रिया यांना सगळ्यांना होळीच्या वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानात खूप 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 शुभेच्छा। आज इथे होळीचा कार्यक्रम आहे आणि सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देते। आज या होळी मिलनच्या निमित्ताने माननीय आपले बर्डे साहेब तसेच साधनाताई बर्डे या दोघांनी खूप सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। मी त्यांनाही शुभेच्छा देते। एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आपल्या परिसरातल्या लोकांकरिता, आपल्या पदाधिकाऱ्यांकरिता, कार्यकर्त्यांकरिता हा आयोजन केलेला आहे। कारण कुठेतरी सगळ्यांना असं वाटत असतं, कारण सगळे आपण बघताय की वर्षानुवर्ष काम करत असतात, आमच्या महिला सगळ्या कार्यकर्ते काम करत असतात, तर हे एक आनंदाचा क्षण त्यांना मिळायला पाहिजे। मला वाटतं या दृष्टीने आज हा कार्यक्रम इथे घेण्यात